Good evening. Today we are discussing let's learn on page number 6. Here already you know about the segment, ray, congruent segment. All things we know which you learn in the standard 8. What is meant by the segment? What is meant by the line? What is meant by the ray? Okay. Now we have to discuss first of all the line segment. Line segment. Okay. So what is line segment? लाईन सेगमेंट कशाला म्हटलं जातं? आपण आता जे काही मुद्दे जे काही टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत ते सगळे टॉपिक्स सेट थिअरीवरून एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट इज लाईन सेगमेंट? ॲज यू नो व्हेरी वेल, दिस इज द सेगमेंट. लेट here A and B are the two extreme point and AB is a segment. We know some properties of the segment. AB segment is have finite length and in which A and B are the two extreme points. Okay, these extreme point A and B. But what is meant by the line segment? We are discussing the line segment by the new concept. Listen. Let's suppose to be A and B are the 2 points on the plane. The union set of, काय सांगतो लक्षात घ्या, the union set of all the points, union set of all the points from point A to the point B called as the line segment. बा लाइन सेगमेंटला मी काय सांगतो, A आणि B या दोन्ही पॉइंटला इन्क्लूड करून A पॉइंट पासून तर B पॉइंट पर्यंत हा जो इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंटचा सेट आहे. ओके, दिस सेट ऑफ पॉइंट कॉल्ड ॲज अ सेगमेंट AB. लक्षात आलं? म्हणून याची स्टँडर्ड डेफिनेशन या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. द टेक्निक मध्ये अशा पद्धतीने लिहिलेली आहे, द युनियन सेट ऑफ पॉइंट A and point B and point between A and B. लक्षात घ्या, म्हणजे युनियन सेट एक सपोज सेट आहे. सेट कोणाचा आहे? द युनियन सेट ऑफ पॉइंट A and B. पुन्हा एकदा लक्षात घ्या, द युनियन सेट ऑफ पॉइंट A and B म्हणजे पॉइंट A आला, पॉइंट B सुद्धा आला. ठीक आहे. अँड पॉइंट A आला आणि पॉइंट B सुद्धा आला. लक्षात घ्या. अँड द पॉइंट्स लाईज बिटवीन A and B आणि A आणि B याच्या मधातले हे सर्व पॉइंट्स, याच्या मधातले हे सर्व पॉइंट सुद्धा आले. नाही, दिस इज द सेगमेंट AB. याला सेगमेंट AB असं म्हटलं जाते. पॉइंट क्लियर? तर इन द सेगमेंट AB A and B, these 2 points are the end point of the segment. आता सेगमेंट ला दोन एंड पॉइंट असतात. इट हॅव 2 एंड पॉइंट्स A and B. We can write it like that, that is segment AB. याला सेगमेंट AB असं लिहिता येईल. किंवा or also I can write the segment B. Segment AB आणि segment B दोन्ही पद्धतीने by this two way we can read it, the segment AB or segment B, all this the same thing. Okay, can also be defined the segment AB or B, the set of the union set of point from B, the union set of point B and A and all the points lies between B and A. So that is the union line segment. याला लाइन सेगमेंट असं म्हटलं जातं.
त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, सेकंड पॉइंट होता रे. आता रेच्या बाबतीत कसं होईल पहा. रेच्या बाबतीत काय होणार, रे याच्या अगोदर तुम्ही शिकले असाल. रे मी डायग्राम काढून घेतो, फिगर काढतो रेची. सो दिस वन इज अ रे ए बी. याला रे ए बी असं म्हटलं जातं. याला रे बी ए नाही म्हणताय. वी कॅनॉट रीड रे बी ए. नो, because A is the origin of the ray, so we can read it only ray AB. ठीक. So now how I can define the ray AB? ray AB कसं डिफाइन करायचं किंवा ऍक्च्युली रे आहे काय? The union of point A and B. युनियन ऑफ पॉइंट्स ए अँड बी, म्हणजे ए आणि बी हे दोन्ही पॉइंट आहेत. मी जसं डेफिनेशन लिहून देतो तसं लिहितो, काढत जातो. सपोज दिस वन इज अ पॉइंट ए अँड द पॉइंट बी. बघा काय म्हणते, युनियन ऑफ पॉइंट ए अँड बी. ए आणि बी हे दोन्ही पॉइंट त्या सेटमध्ये येणार. कोणत्या? रे ए बी. कंप्लीट नाही झाला रे ए बी जेव्हा मी डिफाईन करू आलो तेव्हा. ठीक आहे. Union of point A and B, and also the point P, एक P point सुद्धा है, also the point P such that A B P, म्हणजे एक P point सुद्धा कन्सिडर करायचा आहे. पण P point कसा आहे? A B P ला कन्सिडर कोलिनियर like that. Then the ray, then this figure called as the ray AB. यालाच रे AB असं म्हटलं जातं. टेबल मध्ये कसं एक्सप्लेन केलेलं आहे आपण ते वाचून दाखवतो. हियर सपोज A and B are the two distinct points. Consider two distinct points. A and B are the two points. Okay, distinct point. The union set of all points on the segment AB. काय म्हटलं मी? The union set of point, the union set of point on the segment AB. म्हणजे ही जी सेगमेंट आहे AB, या सेगमेंट AB वरचे सर्व पॉइंट A आणि B हे दोन्ही पॉइंट धरून म्हणून युनियन सेट म्हटलेला आहे. युनियन सेट ऑफ सेगमेंट AB, ओके, and the point P, and the point P such that ABP, ओके, इज कॉल्ड रे ए बी. यालाच रे ए बी असं म्हटलं जाते. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करू सांगतो. हियर द युनियन ऑफ पॉइंट ए अँड बी. आता मी थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह सांगून टाकलेलं आहे. ठीक आहे. युनियन ऑफ पॉइंट्स ए अँड बी, ए अँड बी या दोन्ही पॉइंटचा युनियन सेट अँड points lies between A and B, and points lies between म्हणजे A B हे दोन पॉइंट आलेच, पण A आणि B या दोघांमध्ये दोघांच्या मधातले सुद्धा पॉइंट आले. यालाच आपण मगाशी काय म्हटलं होतं? सेगमेंट AB. म्हणून टेक्निक मध्ये तसा मुद्दा मांडला आहे. कोणता मांडला आहे? द युनियन सेगमेंटचा मुद्दा घेतला ना, कोण गेला? हियर द युनियन सेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द सेगमेंट AB. म्हणून या ठिकाणी लिहितो युनियन सेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ सेगमेंट AB. म्हणजे ही जी सेगमेंट AB आहे, लाईक दॅट, ही union set of all the points of segment AB and point P, आणि एक पॉइंट P सुद्धा आहे. पण P कसा? such that that is A, इथे लिहितो A B P, म्हणजे A B P म्हणजे हा पॉइंट असा असला पाहिजे P का तो A B P हे तिन्ही पॉइंट म्हणून कोलिनियर असले पाहिजे. देन वी
कॅन कॉल इट इज अ रे ए बी. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आता पी पॉईंट इकडे कुठेही राहू शकतो ना, कुठेही राहू शकतो कोलिनियरिटीमध्ये. म्हणून हा पॉईंट इकडे कुठेही राहू शकतो. समजा मी इथे न घेता या पोझिशनवर घेतला पॉईंट पी, तर अकॉर्डिंग टू दिस कंडिशन काही चुकीचं आहे का? नाही. मी इथे घेतो म्हटलं तरी चालते. हां, एखाद्यानं जर म्हटलं की नाही मी हा बोट फोडून तिकडे समोर जातो लाईन आणि तिकडे कुठेतरी पी घेतो, हे तर घेता येईल. म्हणून या ठिकाणी हिअर पॉईंट पी, म्हणून रे मध्ये तुम्ही एक गोष्ट अवलक्षित केली असा की त्याचं एक एंड हे इन्फायनाइट असतं. एक एंड काय असतं? इन्फायनाइट असतं. हे कशामुळे? ओनली बिकॉज ऑफ द कोलिनियरिटी ऑफ ए बी पी हिअर. ठीक आहे. बट द पॉइंट पी इज लाइज राइट ऑफ द बी, नॉट राइट लेफ्ट ऑफ द ए. एच्या लेफ्टला नाही, बीच्या राईटला आहे. म्हणून तो या साईडला प्रोड्यूस होणारा इन्फायनाइटली म्हणजे इन्फायनाइट आहे. म्हणून रेचं हा जो एंड असतो याला ओरिजिन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जाते? ओरिजिन ऑफ द रे. म्हणून रे लिहित असताना नेहमी लक्षात ठेवायचं, रे ऑलवेज राईट लाईक दॅट. रे ए बी याला असं बिलकुल लिहिता येत नाही रे बी ए. रे ए बी इज नॉट इक्वल टू रे बी ए. रे ए बी आणि बी ए हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. हे झालं रेच्या बाबतीत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट डिस्कस करण्याच्या अगोदर मी एक दुसरा मुद्दा घेतो. फेसबुकमध्ये बहुतेक दिलेला नाही आहे. ठीक आहे. रे झाला ना आपण, म्हणून मी लगेच त्याच्याशी रिलेटेड एक पॉईंट आहे तो घेतो. अपोजिट रे फेसबुकमध्ये नाही आहे पण याचं काम पडतं लक्षात. एक्स्ट्रा पॉईंट अपोजिट रे. सो व्हॉट इज अपोजिट रे? अपोजिट रे काय असतं? ठीक आहे. अपोजिट रे पहा, या ठिकाणी एक कन्सेप्ट मांडतो मी. ऑलरेडी यू डिस्कस हियर. दिस वन इज अ रे ए बी. समजा हा एक रे ए बी आहे. ठीक आहे. आता अपोजिट रे हा ए बी चा एक्झॅक्टली काय असतो? एक्झॅक्टली अपोजिट असतो. म्हणजे रे ए हा त्याचा ओरिजिन झाला ना. ए काय आहे? ओरिजिन आहे. ठीक आहे. ए ओरिजिन. आता मी रे असा ड्रॉ करतो, हा दुसरा रे ड्रॉ केला AC. ठीक आहे. म्हणजे AB आणि AC हे दोन एकमेकांचे अपोजिट रे आहेत. ठीक आहे. आता हे अपोजिट रे आहे, एक खासियत इथं याचं ओरिजिन मात्र कॉमन दिसून राहिलेलं आहे. म्हणजे पहिली कंडिशन, अपोजिट रेचं ओरिजिन हे नेहमी कॉमन असतं. एनी टू अपोजिट रे have origin their origin is common. लक्षात घ्या. म्हणजे अपोजिट रेचं ओरिजिन हे कॉमन असतं, पहिली कंडिशन. ठीक आहे. दुसरी, आता अपोजिट रेवरचे पॉइंट्स कसे आहेत? ए बी हा एक रे झाला, AC हा दुसरा रे झाला. म्हणजे या ठिकाणी दोन रेचा युनियन सेट आहे, रे ए बी आणि रे AC. पहिली कंडिशन काय सांगितली? दोन्ही रेचं ओरिजिन कॉमन असलं पाहिजे. दुसरी कंडिशन अशी आहे पहा की दोन्ही रेवरचे म्हणजे अपोजिट रेवरचे लक्षात घ्या, दोन्ही रेवरचे पॉइंट हे कोलिनियर असले पाहिजे. लाईक दॅट CAB. जर CAB हे जर सपोज कोलिनियर नाही आहे, इफ CAB आर नॉट कोलिनियर, देन द AB and AC नेवर बी अपोजिट रे. AB आणि AC कधीच काय राहणार नाही? अपोजिट रे राहू शकणार नाही. म्हणून CAB हे काय असले पाहिजे? कोलिनियर असले पाहिजे. दुसरी आणि महत्त्वाची कंडिशन. त्यानंतर आता दोन रेज, व्हेन द टू रेज आर अपोजिट रे, व्हेन द टू रेज आर अपोजिट रे, then other language we can call it is a line. Opposite ray जे असतात, if there is a two opposite ray, then we can call it is a line. हे जी मी इकडे फिगर निघाली ना अपोजिट रेची, या अपोजिट रेलाच मला काय म्हणता येते? लाईन म्हणता येते. लाईन CB, लाईन BC असं सुद्धा म्हणता येते. लाईन AB म्हणता येते, लाईन AC सुद्धा म्हणता येते. मुद्दा लक्षात घ्या. किंवा लाईन CAB सुद्धा म्हणता येते.
याला वेगवेगळ्या पद्धतीने रीड करता येईल. सो द टू अपोजिट रे कॅन बी कॉल्ड ॲज अ लाईन. ही एक लाईनच आहे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. अपोजिट रेच्या बाबतीत सांगितलं when we can say it is a two opposite ray, if their origin is common and they are collinear and the points are collinear. All the points which lie on the both ray should be collinear. Opposite ray वरचे सगळे पॉइंट कसे असले पाहिजे, कोलिनियर असले पाहिजे. ही दुसरी कंडिशन आणि पहिली कंडिशन त्याचं ओरिजिन हे कॉमन असलं पाहिजे. त्यानंतर पहा हे झालं अपोजिट रेज बाबतीत. रे पाहला आपण, अपोजिट रे सुद्धा पाहला. एक सेकंड. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट च्या बाबतीत काय सांगतो तुम्हाला. लेट सपोज टू बी दिस वन इज अ सेगमेंट PQ. ही एक सेगमेंट PQ आहे 5 सेंटीमीटरची. Here is another segment that is MN. Here is another segment MN having length 5 centimeter. So it is a congruent segment. Two segments have equal length. Two segments have equal length. Then we can call it is a congruent segment. जेव्हा दोन सेगमेंटची लेंथ ही कॉन्ग्रुएंट असते तेव्हा त्या दोन्ही सेगमेंटला काय म्हटलं जाते, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हटलं जाते. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज पहा. आता या ठिकाणी ह्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला देऊन देणार आहोत, म्हणजे सांगणार आहोत. ह्या प्रॉपर्टीज लक्षात घ्या. ह्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी कशासाठी आहे. ह्याच प्रॉपर्टी ट्रायंगलसाठी लागते, ह्याच प्रॉपर्टी सिमिलर ट्रायंगलसाठी सुद्धा लागते. ठीक आहे. तर या प्रॉपर्टीज कोणकोणत्या पहा. सगळ्यात पहिले रिफ्लेक्सिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी काय आहे हम हे मुद्दे समजून घ्या. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. जर AB ही सेगमेंट असेल तर AB ही AB ला कॉन्ग्रुएंट असतेच. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. विथ इच अदर म्हटल्यापेक्षा एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू अवर सेल्फ. स्वतःसोबतच कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे ही जर सेगमेंट मी काढली या ठिकाणी मला म्हणता येईल सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट AB. ओके. किंवा याला मग असं लिहिता येईल सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BA असं सुद्धा लिहिता येईल. AB इज कॉन्ग्रुएंट टू BA. ओके. म्हणून मग आता बोललो मी एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू अवर सेल्फ. ओके. सेकंड इधर फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय. सेकंड प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. सॉरी रिफ्लेक्सिव्हिटी झाली आपली. ट्रान्झिटिव्हिटी आपण नंतर घेऊ. सिमेट्री नंतर आहे. सिमेट्री. सो व्हॉट इज सिमेट्री. सिमेट्री ही प्रॉपर्टी कशी आहे. सिमेट्री मध्ये आपल्याला म्हणता येईल हियर इट सपोज टू बी समजा जसं सिमेट्री समजून सांगतो. जसा हा एक चॉक आहे याच्यावर मी तुमच्या ओळखीसाठी माहितीसाठी येलो मार्क केला आहे. ठीक आहे. आणि दुसरा वाईडच ठेवलेला आहे. हिअर इज ए टू कॉन्ग्रुएंट. आता हा येलो मार्क केलेला चॉक याला कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. मी काय म्हटलं हा चॉक याला कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. मग हा चॉक याला कॉन्ग्रुएंट राहणार नाही. जर हा चॉक माझ्या राईट हँडचा चॉक याला कॉन्ग्रुएंट आहे तर हा चॉक याला सुद्धा कॉन्ग्रुएंट राहीलच ना. ठीक आहे. तर तीच काय आहे सिमेट्री आहे. म्हणजे काय इफ म्हणजे जर इफ AB इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट PQ. AB इज कॉन्ग्रुएंट टू PQ then PQ इज आल्सो कॉन्ग्रुएंट टू द AB. जर AB हा PQ ला कॉन्ग्रुएंट असेल if AB is congruent with the PQ then segment PQ is also congruent with the segment AB. So that is the symmetry. आणि त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. लक्षात घ्या ह्या तिन्ही प्रॉपर्टीज बदलत नाही कधीचा.
ही सेगमेंटसाठी आहे, ह्याच गोष्टी ट्रायंगलसाठी सुद्धा लागते बरं. म्हणून बी केअरफुल, ह्या तिन्ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं. रिफ्लेक्शन, congruent to ourselves, symmetry, if one is congruent to other then definitely other is congruent to first. Okay, so that is the symmetry. So what about the transitivity? Transitivity काय आहे? If AB is congruent, आता transitivity मध्ये कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर होत असतात, ट्रान्सफर होते कॅरेक्टर्स लक्षात. म्हणून AB is congruent to PQ. जर AB ही PQ ला कॉन्ग्रुएंट आहे and CD is also congruent to PQ. काय म्हटलेलं आहे? AB ही PQ ला कॉन्ग्रुएंट आहे, CD ही सुद्धा PQ ला कॉन्ग्रुएंट आहे. If AB is congruent to PQ and CD is congruent to PQ, then AB is also congruent to the CD. Then AB is congruent to the CD. ही महत्त्वाची गोष्ट आहे की जर AB हा PQ ला कॉन्ग्रुएंट आहे, CD हा PQ ला कॉन्ग्रुएंट आहे, तर AB आणि CD दोन कॉन्ग्रुएंट होणार नाही का? सो डेफिनेटली होणार. तर ही जी प्रॉपर्टी असते याला ट्रान्झिटिव्हिटी असं म्हटलं जाते. मी इथं समजून सांगतो. सपोज A इज इक्वल टू B. A हा B ला इक्वल आहे, हे A हा कोणाला इक्वल आहे? B ला इक्वल आहे. आणि A हा C ला इक्वल आहे. पहिले काय म्हटलं मी? A हा कोणाला इक्वल आहे? B ला, हे आणि आता काय म्हणतो आम्ही? A हा कोणाला इक्वल आहे? C ला. जर A हा C ला इक्वल आहे आणि A is equal with the B, then definitely C is equal to A is equal to B. That is all these three are equal to each other. जर हे तिन्ही इक्वल आहे म्हणजेच मला म्हणता येते C is equal to B. Okay, so that this is the transitivity. याला ट्रान्झिटिव्हिटी असं म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आपला कोणता? मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट ऑफ सेगमेंट. सो व्हॉट इज मिड पॉइंट? मिड पॉइंट कशाला म्हणतात? हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहे बरं. तुम्हाला मॅथ 2 मध्ये जॉमेट्रीचा एवढा पोर्शन आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं डिटेल काम म्हणणार आहे. मिड पॉइंट कशाला म्हटलं जाते? आता मी दुसऱ्या भाषेत सांगतो. सपोज दिस वन इज अ सेगमेंट ए. ही एक सेगमेंट ए बी आहे. ठीक, सेगमेंट सेगमेंट ए बी आहे. अ पॉइंट, मिड पॉइंट म्हणजे असा पॉइंट. मिड पॉइंट इज अ पॉइंट which divide the given segment into two equal part. लक्षात घ्या. मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट म्हणजे मिड पॉइंट म्हणजे असा पॉइंट, such a point which divide the segment AB into two equal part. म्हणजे या ठिकाणी सपोज मी पॉइंट P घेतला. आता पॉइंट P ने काय केलं? ड्यू टू द पॉइंट P, the segment AB divide into two equal part. One which segment AB and other is segment PB. लक्षात घ्या. म्हणजे मला म्हणता येते ड्यू टू द पॉइंट P, here AB is congruent to the PB. असे दोन congruent सेगमेंट जर तयार करत असेल एखादा पॉइंट, तर त्या पॉइंटला मिड पॉइंट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे. आता या ठिकाणी एक क्वेश्चन आहे. नंतर हा क्वेश्चन कसा सांगतो? दिस वन इज अ लाइन. या लाईनला नाव दिलेलं आहे PQ. इट्स अ लाइन PQ. पुन्हा एकदा सांगतो ही काय आहे? लाइन आहे PQ. ठीक आहे. आता ही लाइन तुम्हाला ड्रॉ करायला लावली PQ आणि म्हटलं याच्यावर A हा मिड पॉइंट शो करा. शो द मिड पॉइंट ऑन द लाइन PQ. करू पाहिजे? ऍक्च्युअली इट्स अ सिली क्वेश्चन. सिली क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चनच राहू शकत नाही. याच्यावर मी जर म्हटलं लाइन PQ वर एक मिड पॉइंट शो करा, हा सिली क्वेश्चन नाही झाला.
So definitely it is a simulation. Why? Because आता मिड पॉइंट कसं येईल? लाइन इज इनफायनाइट टू बोथ ही. लाइन ही काय इनफायनाइट आहे ना, लाइन ही इनफायनाइट आहे, ती इकडे कुठे तर जाऊ शकते ना, समोर जाऊ शकते. मग याचा मिड पॉइंट इथून कुठे घेणार आपण? लाइन हॅव नो मिड पॉइंट ऍक्च्युअली बिकॉज द लाइन हॅव नो लेन. ऍक्च्युअली इट हॅव लेन बट इट्स अनकाउंटेबल लेन. आपण तिला तिची लेन काउंट करू शकत नाही. लक्षात आलं ना? सो दॅट्स वाय ह्या कोणत्या टेक्निकमध्ये लिहिला आहे कधी आजपर्यंत तुम्ही शिकल्या, तुम्ही जे शिकले आजपर्यंत की त्याच्यात 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करा, 6 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करा, असा शब्दप्रयोग झाला आहे. हॅव एनी वर्ड इन युअर मॅथमॅटिकल टेक्स्टबुक्स ड्रॉ अ लाईन ऑफ 6 सेंटीमीटर or 10 सेंटीमीटर? No, never. So line, we cannot write the length of the line, so definitely we cannot plot the midpoint of the any line. Okay, हा झाला midpoint ची असते. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, समजा this one is a segment PQ having length 10 centimeter. So we have to take point A such that AP is equal to 5 centimeter and AQ is equal to 5 centimeter. So exactly PQ divide into two equal part, PA and the AQ. So 5 centimeter and 5 centimeter. Clear? So is there any other position of point A excluding this? म्हणजे ही पोझिशन सोडली तर या सेगमेंट PQ वर दुसरी कुठे पोझिशन आहे का A ची, किंवा या ठिकाणी A घेतला पण तो मिड पॉइंट राहील? इज इट पॉसिबल? नो, नेव्हर. कोणत्याही सेगमेंटवर एनी सेगमेंट हॅव वन अँड ओनली मिड पॉइंट. कोणत्याही सेगमेंटला एकच असा पॉइंट राहणार, कारण की कोणत्याही सेगमेंटवर हाऊ मेनी पॉइंट लाईज ऑन द सेगमेंट? इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स. आउट ऑफ द इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स there is one and only one point which divide the segment AB into two equal parts. Okay, so this midpoint is one and only one. So that's why any segment have one and only one midpoint. कोणत्याही सेगमेंटला फक्त एक आणि एकच midpoint असतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. आता कंपॅरिझन ऑफ सेगमेंट काय सांगतो? कंपॅरिझन सेगमेंटचं कंपॅरिझन मी हेडिंग टाकत केला. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. सपोज दिस वन इज अ AB, segment AB having 5 centimeter, okay, and here is the segment PQ that is 8 centimeter. So tell me which one is the greater segment? PQ is the greater segment. So here AB is less than PQ because it's a smaller as compared to the AQ. PQ, not PQ. So comparison of segment is depend on the length of the segment. सेगमेंटच्या लेंथवर डिपेंड करते. ज्या सेगमेंटची लेंथ ग्रेटर ती सेगमेंट ग्रेटर, ज्या सेगमेंटची लेंथ स्मॉलर ती सेगमेंट स्मॉलर. त्यानंतर परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट ऑर रे. आता रे म्हणा सेगमेंट, आता परपेंडिक्युलरिटीच्या जनरल वेळेत आपण रे परपेंडिक्युलर फक्त सेगमेंटच नाही राहत, लाईन सुद्धा असते. परपेंडिक्युलर असते म्हणजे काय पहिले क्लिअर करून टाकतो. सपोज दिस वन इज अ लाईन, दोन लाईनचं परपेंडिक्युलर. दिस वन इज अ लाईन L and here is another line M. When the two lines intersect, when the two lines intersect each other at right angle, then the two lines are perpendicular to each other. आता या ठिकाणी ही लाईन L घेतली, त्याच्याऐवजी मी सेगमेंट AB घेतो. काय घेतो? सेगमेंट AB, लाईक दॅट. या ठिकाणी सेगमेंट AB घेतो. ठीक आहे. नाउ हियर इज अ लाईन L. Line L intersect to the segment AB at point M. आता ही परपेंडिक्युलर आहे की नाही, मी परपेंडिक्युलर शब्द वापरलाच नाही, म्हणून या ठिकाणी मला असं म्हणावं लागेल लाईन L intersect to the line AB at right angle
with the point M. Okay, so then the line L is perpendicular to the segment. याला असं लिहिता येईल line L perpendicular. It is a ulta T. It is a sign of perpendicular. Line L perpendicular segment AB. ठीक आहे. एखादी लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर असू शकते, एखादी लाईन दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर असते, एखादी लाईन रेला सुद्धा परपेंडिक्युलर असते. रे सुद्धा सेगमेंटवर परपेंडिक्युलर असते. दोन रेचं परपेंडिक्युलरिटी असते, दोन सेगमेंटची परपेंडिक्युलरिटी असते. एक रे आणि एक सेगमेंट हे सुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलर राहू शकतात, पण कंडिशन एकच, कोणती? मेकिंग अ राईट अँगल ॲट देअर इंटरसेक्शन पॉईंट. म्हणजे त्याच्या इंटरसेक्शन पॉईंट पाशी त्यांनी राईट अँगल फॉर्म केला पाहिजे, हीच एक कंडिशन. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा पुष्कळ ठिकाणी हा कन्सेप्ट लागू पडतो, लक्षात घ्या. आणि ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, सपोज कन्सेप्ट काय नंतर बघू. पहिले फिगर बघू. ही एक सेगमेंट एबी आहे, सेगमेंट एबी, अँड हियर इज ए पॉइंट पी. हियर इज ए पॉइंट पी. आणि मी विचारलं व्हॉट इज द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट पी टू सेगमेंट एबी. मी उदाहरण सेगमेंटचा मुद्दा घेतला, ही लाईन येऊ शकतो. ठीक आहे. क्वेश्चन काय? हाऊ मेनी डिस्टन्स or measure the distance between point P and line segment AB. म्हणजे सेगमेंट AB पासून पॉइंट P पर्यंतचं डिस्टन्स मेजर करा, किंवा दुसऱ्या भाषेत पॉइंट P हा सेगमेंट AB पासून किती डिस्टन्सवर आहे. आता डिस्टन्स जर मेजर करायचं असेल, समजा मी आता इथे उभा आहो या पोझिशन पाशी, ठीक आहे, आणि म्हटलं ही जी वॉल आहे, या वॉलचा डिस्टन्स किती माझ्यापासून, तर काय करावं लागेल? एखादा इथून तर त्या कॉर्नरपर्यंत मेजर करेल, किंवा इथून ह्या इकडच्या कॉर्नरपर्यंत मेजर करेल. इज इट द करेक्ट डिस्टन्स? नो. हे करेक्ट डिस्टन्स आहे का? नाही. तर या पॉइंट पी पासून हे डिस्टन्स राहील का? सेगमेंट एबीचं पॉइंट पी पासूनचं डिस्टन्स. समजा एखाद्यानं हे डिस्टन्स मेजर केलं, दुसरा म्हणून नाही सर हे आहे, हे डिस्टन्स आहे का पी पासून बी पर्यंतचं? नाही. कोणत्याही पॉइंट पासून सेगमेंट पर्यंतचं असो किंवा लाईन पर्यंतचं डिस्टन्स असो, डिस्टन्स हे नेहमी परपेंडिक्युलरच मेजर केलं पाहिजे आणि करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पॉइंट पी पासून तर एबीचं डिस्टन्स जर मला मेजर करायचं असेल, तर सगळ्यात पहिले पॉइंट पी पासून एक असा परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल, परपेंडिक्युलर. आणि आता हे जे डिस्टन्स आहे पी पासून तर सपोज सी पर्यंत, हे जे पीसी डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे पी पासून तर सेगमेंट एबी पर्यंत. लक्षात आलं? म्हणून वन थिंग इम्पॉर्टंट इज देअर, द डिस्टन्स इज ऑलवेज मेजर परपेंडिक्युलरली फ्रॉम एनी पॉइंट टू द सेगमेंट और एनी पॉइंट टू द लाईन. कोणत्याही पॉइंट पासून तर लाईन पर्यंतचं डिस्टन्स हे नेहमी आणि नेहमीच कसं मेजर केलं पाहिजे? परपेंडिक्युलरलीच मेजर केलं पाहिजे. ठीक आहे. सो द डिस्टन्स इज मेजर परपेंडिक्युलरली. मग ही सेगमेंट असो किंवा मग सपोज दिस वन इज अ लाईन, आणि या ठिकाणी मी एक पॉईंट घेतो ए. लाईन एल पासून पॉईंट ए चं डिस्टन्स किती, किंवा पॉईंट ए लाईन एल पासून किती डिस्टन्सवर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट ए टू द लाईन एल. That's supposed to be AB is perpendicular to the line L. So then distance AB is a distance from the line L to the point A. म्हणजे A पासून तर लाईन L चं डिस्टन्स म्हणजे कोणता? AB एवढा आहे. ठीक आहे. ओके. तर याच्याशी रिलेटेड एक एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज करायचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे. मी करून दिल्यात काही प्रॉब्लेम, पण तुम्ही तुमच्या मनाने डोकं लावा. मी जेवढा आज डिस्कस केलेला आहे, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. आजचा जो व्हिडिओ आहे बेसिक जॉमेट्रीशी रिलेटेड आहे आणि तो तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे.